हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, मी ज्वारीच्या पिठापासून स्पंज डोसे असे बनवले आहे. एकदम जाळीदार बघा, एकदम मऊसूद लुसलुशीत असे झालेले आहेत बघा. एकदम टेस्टी असे आणि हेल्दी असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण ही खोबऱ्याची चटणी पण तयार केलेली आहे. त्याच्याबरोबर खूप अशी छान लागते. तर हा स्पंज डोसा कसा बनवलेला आहे त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे पहा, जे आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत नाश्त्यासाठी, छान असा जाळीदार. तर त्यासाठी बघा, मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 1 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी आपण रवा घेणार आहोत. हे पहा, त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आता हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर हे पहा, ह्या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे. छान असं झालेलं आहे. आता हे आपण कमीत कमी 10-12 मिनिटं असं रेस्टवर ठेवू. तोपर्यंत चटणी करून घेऊया. तर हे पहा, मी चटणी बनवून घेणार आहे. खोबरं, शेंगदाणे, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घालून ओल्या खोबऱ्याची अशी चटणी बनवून घेणार आहोत. मी आधी ही चटणीची रेसिपी भरपूर वेळा दाखवलेली आहे. ही चटणी करून घेते आता. तर हे पहा, आपण आहे ना, या चटणीला आता तडका देऊया. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. त्यात मोहरी घालायची थोडीशी. कढीपत्ता जिरं घातलंय थोडंसं. छान अशी आपली चटणी झाली आता. चटणी तयार. आता हे पायाला 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. जाळीदार असे आपण डोसे बनवणार आहोत. आता त्याच्यामध्ये 1 चमचा इनो घालायचा आहे. तुम्ही सोडा घातला तरी चालेल खायचा आपला. थोडंसं त्याच्यावर पाणी घालायचे. छान असं मिक्स करून घ्यायचे. आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवते. तर हे पहा, ह्या पद्धतीने बॅटर झालं पाहिजे. खूप पातळ पण नाही करायचे. तांदूळ भिजत घालायचं टेन्शन नाही अजिबात. झटपट तयार होणारे आपले हे डोसे आहेत. आता आपला तवा गरम झालेला आहे. तर हे पहा, तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल लावून घेऊया. आता सोडून घेऊया बघा. हे पहा, छान अशी जाळी सुटायला लागलेली. हे पहा, एकदम मस्त अशी जाळी झालेली आहे, सुटलेली आहे. पूर्णच हे वरचं सुकू द्यायचं आहे आपल्याला. नंतरच उलटायचं आहे. तर हे पहा, पूर्ण सुकलेलं आहे. आता आपण उलट करून घेऊया. बघा, अजिबात त्याला काढायला त्रास होत नाही, सहज निघतो. बघा किती भारी दिसतंय, एकदम जाळीदार असा. आणि त्याच्याबरोबर ही खोबऱ्याची चटणी एकदम टेस्टी असे आपला हा हेल्दी नाश्ता झालेला आहे।
तर हे पहा दोन्ही बाजूने आपण भाजून घेतलेला आहे. एकदम टेस्टी असे आपला हा डोसे तयार झालेत, एकदम जाळीदार मऊसूद असे. आता बाकीचे उरलेले मी असेच बनवून घेते. हे पहा मी दुसरा पण टाकून झालेला आहे, त्याला पण किती छान अशी जाळी सुटलेली आहे पहा. छान असे जाळीदार स्पंज डोसा असा आपला तयार झालेला आहे ज्वारीच्या पिठापासून. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील, म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे पहा आपले स्पंज डोसे तयार.